आजच पाणी त्याला इकडलं झालं की इकडलं माती टाकायला माती टाकायची काही झाडायची हे एकालाच राहिले बाकी टाकले सगळ्यांना इकडे बाउंड्रीने वड आणि पिंपळ लावलं तिकडे एक लावलं वडचं ते लावले वड वडची जर दुसरी वड तिकडे वड आणि वडाचं झाड आहे फार प्रफुल्लित आहे असं कलम खूप छान आहे तो एक वडाचं लावलं म्हणजे लांब लांब लावले याची सावली तिथपर्यंत जाते त्याची ते आणि तिकडे लावलेत काही महाराज पहिला पाणी चालू करायचे आता ही पेरू पण लावले माकड आले तर त्यांना पेरू हा हा चांगला आहे मस्त कोणता आहे अच्छा अच्छा थोडं अंतरावर हा हा भरपूर झाले झाडं आता पाऊस जर झाला ना की एवढी हिरवगार होऊन जाईल हो हा वड लावलाय परत गाई आले बाहेरच्या गाई त्याला आता हे कसं ड्रिप केलंय त्याला ड्रिप आज उद्या करून नाही एवढं उष्ण पाणी दिलं तर देऊ शकत नाही पाणी सगळी हिरवीगार झाली बांबू पण आलाय साईडला हा बांबू पण आता काय करतोय फक्त तिकडच्या साईडला बाउंड्रीने ते साफ करून घ्यायचं एक 8 दिवसात साफ करून मग तिथं लावून टाकू म्हणजे असं पूर्ण ग्राउंडमध्ये झाडं होती तरी तिच्यात बरेच लागतात तरी जवळपास 500 झाली आता तरी हो 500 झाली आता मोठे झाले हिरवेगार गजानन भाऊ नुसतं ड्रीपमुळे तापमान आपण नवीन बोर केला आता नवीन बोरला आहे पण आहे भरपूर पण हे पाणी चालूच आहे आपण ह्यावेळी तेच ठरवलंय जिथं झाड आहे तिथं बोर असावं ती झाड जेसीस गार्डन बघितलं नाही जेसीस जाऊन एकदा जेसीस पण झाडं लावली आणि महावीर गार्डनचं काम चालू झालं हो का ते चालू झालं कंपाऊंडचं काम सुरू आहे ते झालं की पुढच्या 1 महिन्यात तिथं जाऊन झाडं लावतो म्हणजे असं 4-5 ठिकाणं झाली पाहिजे तुम्ही दर रविवारी येऊन पाणी मारते त्यामुळे दर रविवारी आम्ही तिकडले तुमचं प्रोत्साहन आहे ना साहेब आम्हाला भरपूर पाहिजे कोणतरी पाहिजे महाराज पण घेतात काळजी हो ते तर घेतातच त्यांची काळजी काम चांगलं आहे कारण कसं झाड लावल्यानं नाही महत्वाचं ना त्याला पाणी देणं महत्वाचं आहे ना जगवणं महत्वाचं आहे जगवणं ते खाडे भाऊती आहे की नाही ते फ्रंटले असं पामचे पामची दाखवत काय काय काही काल नेली का त्याने ते केन कॉलेज हा ते झाड आहे ते
महाराज तुझा आजची सुरुवात करू नाही एक शुभ मुहूर्त वजन लावायला. कुठं लावायचं आहे? हो ना आता. समोर फ्रंटला म्हणतात ना ते. आणि हे झाडं छान दिसतात. माझ्या डोक्यात हीच कल्पना होती. माझ्या डोक्यात बरोबर आलं की माणूस शिस्त पाहिजे हो गेटवर. नाही गेटवर शिस्त पाहिजे झाड. आपले नवीन काय केलं नाही नवीन आले काय सांग माहिती नाही. चला चला जास्त धरून ठेवा. इथं लावू आपण इतक्यात ये. इथं लावूया. आपल्याला एकूण 7 बसले पाहिजे. आणि बहुतेक जवळ तिकडे 7 लावा लागेल ना. 7 इकडून 7 घेऊ. टेकून ठेवा त्याला. सगळे लावूनच टाकू आज. हां हां तेच काम करू. एखाद्या कोपऱ्यावर घेता का आणखी? नाही पुढं घेऊ ना. इस लाइन में कर. सीधा 2 कर उधर तो. फार नहीं. आपल्याला झाडं घेऊन यायला लागलं. आणखी तसं सगळे झाडं 7 म्हणजे 15 लावणं होऊन जाते. तरी गड्डे पाणी भरलं. खड्डे होऊ द्या मी. हां मग भरता येते पाणी. 5 पुरे रेस कॉलचा पाणी. दादा काय पाणी का. नाही काही नाही. आता असं करा. झालं ना. थोडं पाणी फिट दाबा लागेल. हो आणि पंप पाहिजे आणि आणा. जाऊ दे पुढं. सागर
आळ्याशिवाय पाणी नाही राहत. हो घ्या पाणी. बाटल्या पण ठेवल्या चालते. आम्ही छोटे छोटे व्हायचे मटके ठेवतो. चांगले मटके गार झाडाला गार पण टाकणार होते. हो चालू प्रयत्न करायचे. डिझेल झाली ना तर थोडं म्हणजे शहरामध्ये डबके आले आता पाणी आलं. हो ते चाबी त्यांच्याकडे होती. चाबी काल नाशिकला गेलो तो उशीर झाला. थोडं पाणी घालतो गार होते. एक एक करून पैसे जमा झाले. कोपऱ्यावर इकडे जे झाड आहे दोन्ही साईड सगळं मग तिथून पाणी घेऊन गेलो आपण. जा रहे एक जगह. क्या कर आज हे पण आवाहन करू शकता तुम्ही. पुन्हा जर कॉलनीमध्ये झाड लावायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही. कारंजा नगर परिषदेच्या वतीने 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा झाला. त्यानिमित्तानं कारंजा नगर परिषदेतर्फे तसेच सर्व कारंजातील नागरिकांमार्फत स्मशानभूमी येथे 200 झाडे लावून जागतिक पर्यावरण दिनी लागवडीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. तरी कारंजा शहरातील सर्व नागरिकांना आज हे औचित्य साधून मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एक तरी झाड लावून आपला पर्यावरण कसं स्वच्छ सुंदर आणि हरित कारंजा कसे होऊ शकेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कारंजा शहराची पॉप्युलेशन जवळपास 1.5 लाख आहे. प्रत्येकाने एक जरी झाड लावले तर जवळपास 1.5 लाख वृक्ष लागले जातील. त्यामुळे आज या दिवशी मी सर्वांना एवढीच विनंती करू इच्छितो, सर्वांनी एक झाड लावून त्याचा स्टेटस ठेवावा किंवा आपल्या DPला प्रोफाईल ठेवावा, जेणेकरून सर्व कारंजात एक खूप चांगला संदेश जाईल आणि लवकरात लवकर आपले शहर हे कसे हिरवेगार होईल यासाठी आपण सर्वांच्या प्रयत्न करू. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. आणखी कुठे लावले सर? आणखी हरित केलं तुम्ही त्या JC मध्ये कुठे? थोडंसं थोड्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही JC's गार्डन येथेही झाडे लावली होती. तसेच विविध ओपन पेस येथेही झाडे लावली आहेत. हे नमो उद्यान याचे काम महावीर गार्डन येथे सुरू आहे. लवकरच पुढील महिन्यात तिथेही झाडे लावण्यात येतील. तसेच 15 वार्डात जे ओपन पेस आहेत तिथे जिथे नगरपालिकेला झाडे लावणे शक्य आहे तिथे बोर करणे सुरू आहे. तदनंतर तिथेही झाडे लावण्यात येणार आहे. या सर्व आमच्या मोहिमेत सर्व कारंजा शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे आणि नगरपालिकेला सहकार्य करावे आणि लवकरात लवकर कसे हिरवेगार कारंजा होईल यासाठी आपण सर्वांच्या मदतीने प्रयत्न करू. धन्यवाद. वेलकम सर. सध्याच्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे संपूर्ण शहराला माहिती आहे की आपल्याला काय वेदना सहन करतायत. कारंजा नगरपरिषदचे मुख्याधिकारी वाघमोडे सर आणि नगरपरिषदचं प्रशासन यांनी एक चांगला निर्णय घेतला. गेल्या 3 वर्षापासून वैकुंठ सेवाधारी परिवार हा सतत दर रविवारी श्रमदानातून स्मशानभूमीला एक नंदनवन किंवा आपलं कौटुंबिक घर बनत आहेत. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघताय की झाडं वाढलेली आहेत.
मी नगरपरिषदचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला काही सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्याचबरोबर वाघमोडे साहेबांनी जे आवाहन केलं ते फक्त वाघमोडे साहेबांपुरतं नाही. मित्र हो, असे अधिकारी कारंजाला मिळाले हे आपलं एक भाग्य आहे. कारण अधिकारी येतात आणि जातात, पण त्यांनी एक वेदना सहन केलेल्या आहेत. सध्या आपण 48-49 पर्यंत पोहोचलो आहे. आपला कारंजा 2 वर्षानंतर कदाचित 50च्या वर चालला जाईल. आपण एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये एखाद्या खेळाडूने जर 50 मारले तर आनंदानं उत्सव साजरा करतो, पण उष्ण लाटेने किंवा उष्णतेने आपल्या कारंजामध्ये 50 जर साजरी केली तर त्याचा आनंद आपण साजरा करू शकणार नाही, एवढी तीव्रता राहील. म्हणून सरांनी जे आव्हान केलं आहे कारंजा शहरातल्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये कॉलन्यांमध्ये त्यांनी सरांसोबत संपर्क करावा. त्या ठिकाणी एका कॉलनीने कमीत कमी 200 झाडं लावावी, शक्य असले त्या ठिकाणी बोर करून घ्यावी आणि आपल्याच घराच्या आजूबाजूने क्वारंटाईन सेंटर तयार करावा. परत आपण 4 वर्ष आधी जाऊया. जेव्हा कोरोना आला होता तेव्हा प्रत्येकाला क्वारंटाईन करायची गरज पडली होती. भविष्यामध्ये सर्व धर्म मित्रमंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे वर्कशॉप करताना लक्षात येत आहे की आपल्या उष्ण लाटेमुळे सुद्धा कॉलन्यामध्ये क्वारंटाईन सेंटर आवश्यक राहणार आहे, ते झाडांचे राहणार आहे. म्हणून आपल्या घरापुरतं आपलं झाड लावण्यासाठी ओपन स्पेसमध्ये नगरपरिषदेशी संपर्क करा. आपण पद्धतीने लावा आणि आवश्यक आपल्याला जर वाटलं तर दर रविवारी स्मशानभूमी कारंजा या ठिकाणी या, इथे लावलेली झाडं बघा, त्यांच्यासोबत बोला आणि आपल्याही व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी झाड लावा आणि आपण आपलं आयुष्य सुरळीत करण्यासाठी पर्यावरणासोबत कसं जोडता येईल यासाठी प्रयत्न करूया. परत नगरपरिषदच्या सगळ्या नगरसेवकांचं आणि प्रतिनिधींचं आणि लोकप्रतिनिधींचं आभार व्यक्त करतो. चला, एक दिवस एक सेकंद आपल्यासाठी जगूया, एक झाड जिवंत ठेवूया. धन्यवाद रुपेश भाई। वैकुंठ स्मशान भूमि में आज इतवार के दिन यहाँ के कारंजा लाड के सीईओ साहब ने आकर के पेड़ लगाए हैं, आपको दिखाई दे रहे हैं दोस्तों। क्योंकि आज के ज़माने में यदि इस प्रकार से अधिकारी रहे तो हम इस धरती को स्वर्ग बनाएंगे। क्योंकि हमने पहले ही कहा था कि इस वैकुंठ स्मशान भूमि को हम स्वर्ग बनाएंगे। साहब का सहयोग हमें बहुत ज़्यादा है, उनके प्रोत्साहन से हम काम करते हैं। अब देखना, अब कुछ महीनों के बाद, 1 वर्ष के बाद पूरे वैकुंठ स्मशान भूमि को हम स्वर्ग बनाएंगे। और यहाँ के जो रक्षक हैं शिंदे महाराज, वो पानी देते हैं नियमित रूप से, हमको सहयोग करते हैं, सर भी सहयोग कर रहे हैं। आप सभी से निवेदन करना चाहता हूँ दोस्तों कि साहब ने अभी जो बताया वो आप लोगों ने एक पेड़ लगाना चाहिए और हफ्ते में 1 आध बार वैकुंठ स्मशान भूमि में आना चाहिए। बस यही कहना चाहूँगा। ऐसे अधिकारियों की पूरे भारत में आवश्यकता है। धन्यवाद।